मैक्सिमम स्कूटी पे आते हैं। ओमकार सर जॉईन करतील, मॅथ्सचं लेक्चर होईल आता. ठीक आहे, वेट करा. हॅलो, आवाज येतोय सगळ्यांना माझा? हो सर. हो सर. ओके, ठीक आहे. आपण स्टार्ट करूया लेक्चर. ओके. लास्ट लेक्चरला आपण जो आपला सर्क्युलर फंक्शन होतं युलर बघायचं. आपलं जे सर्क्युलर फंक्शन असतं, ओके, त्या सर्क्युलर फंक्शनला आपण युलर्स फॉर्म्युला असं पण म्हणतो. सो एक्झाम मध्ये जर तुम्हाला असं विचारलं की युझिंग युलर्स फॉर्म्युला प्रूव्ह दॅट असं जर का विचारलं किंवा सिम्पली प्रूव्ह दॅट जरी विचारलं तरी तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की ते या टाईपचं एक्झाम्पल आहे. ओके, सो त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करा एक्झाम्पलची. आपण काय करूया, सेकंड एक्झाम्पलने स्टार्ट करूया. युझिंग युलर्स फॉर्म्युला sin square theta plus cos square theta is equal to 1. तुम्हाला एक आयडेंटिटी आपल्या फंक्शन्ससाठी. ओके, तर आपले युलर्सचे फॉर्म्युले किंवा जे काय आपले कॉम्प्लेक्स फंक्शन असतं त्या कॉम्प्लेक्स फंक्शनचे फॉर्म्युले काय आपल्याला माहिती आहे बघा. पहिला फॉर्म्युला आहे cos theta is equal to e raised to I theta minus e raised to minus I theta upon 2. ओके, दुसरा फॉर्म्युला आहे साइन साठी. sin theta is equal to e raised to I theta, इथे प्लस आहे फक्त, e raised to I theta minus e raised to minus I theta divided by 2I. ओके, असे दोन फॉर्म्युले आहेत, एक आहे कॉस साठी आणि एक आहे साइन साठी. या दोन्ही फॉर्म्युलाला आपण काय म्हणतो, युलर्स फॉर्म्युला किंवा कॉम्प्लेक्स फंक्शन फॉर कॉम्प्लेक्स नंबर. ओके, असं आपण म्हणतो. तर आपण काय करूया, आता आपल्याकडे एवढे दोन्ही फॉर्म्युलेज आपल्याकडे आहेत, आपण काय करूया, फक्त सॉल्व्ह करायला घेऊया सगळं. बघा, फर्स्ट स्टेप माझी काय आहे, आता माझ्याकडे काय काय फंक्शन. पहिला काय साईड आहे, ओके, आरच्या साईडला मला काय दिलंय, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा असं मला त्याने दिले आरच्या साईडला. ओके, नेक्स्ट साइन थीटा ची व्हॅल्यू माझ्याकडे काय आहे, साइन थीटा इज इक्वल टू काय असतं, ई रेस टू आय थीटा मायनस ई रेस टू मायनस आय थीटा डिवाइड बाय 2. ओके, डिवाइड बाय 2i, सॉरी, प्लस 2 स्क्वेअर, कारण का साइन स्क्वेअर होतं, प्लस कॉस साठी माझ्याकडे काय आहे,
e raised to I theta plus e raised to minus I theta divide by 2 whole bracket square. ओके, मी काय केलंय दोघांसाठीचे कॉम्प्लेक्स फॉर्म्युला होते हे फक्त सबस्टिट्यूट करायचं काम केलं. नेक्स्ट स्टेपला मी काय करणार, e raised to I theta minus e raised to minus स्क्वेअर पॉवरची टर्म होती ती मी सेपरेट करून घेतली. ओके, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट स्टेपला पण मी इथे तसंच करणार, e raised to I theta plus e raised to minus I theta whole bracket square divide by 2 चा स्क्वेअर. ओके, आता जी ही टर्म आहे आपली e raised to I theta minus e raised to minus I theta whole bracket square ती कशामध्ये बसते टर्म, तर बघा a plus b whole bracket square. ओके, एक जी तुमची टर्म आहे त्याच्यामध्ये बसते आणि एक आता ही प्लस वाली टर्म आहे ती याच्यामध्ये बसते. बघा याला a कन्सिडर केलं. बघा या टर्मसाठी बघा, या टर्मसाठी बघा e raised to I theta plus e raised to minus I theta होल ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे इथे काय झालं, ही माझी ए ची टर्म आहे, इथे माझी बी ची टर्म आहे. ए प्लस बी चा स्क्वेअर फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, ए स्क्वेअर म्हणजे काय e raised to I theta स्क्वेअर प्लस 2a into b. ए काय e raised to I theta, b म्हणजे काय e raised to minus I theta होल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, म्हणजे आता मला काय भेटेल याच्यातून e raised to I theta होल ब्रॅकेट स्क्वेअर हे ॲज इट इज ठेवतो किंवा हे जो पॉवरची टर्म आहे ती मी काय करणार इथे आणून ठेवतो. म्हणजे मला काय भेटेल 2I theta. ओके, प्लस e raised to I theta मायनस e raised to I theta म्हणजे काय e raised to पॉवर 0 आणि समथिंग raised to 0 इट इज इक्वल टू 1 म्हणून मला काय भेटलं इथं फक्त 2 मिळाली. ओके, त्याच्यानंतर पुढची टर्म काय भेटली e raised to minus 2I theta. ओके, मी काय केली पॉवर होती त्याला फक्त काय केलं आतमध्ये आणलं. एवढी टर्म मला मिळाली. ओके, कशासाठी, या टर्मसाठी. आता माझी नेक्स्ट टर्म दुसरी कुठली होती, इथे एक होती a मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. इथे हा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. बघा e raised to I theta मायनस e raised to मायनस I theta होल ब्रॅकेट स्क्वेअर. a मायनस बी चा फॉर्म्युला काय असतो, a स्क्वेअर म्हणजे काय e raised to I ते म्हणजे काय e raised to I theta इंटू b म्हणजे काय e raised to minus I theta प्लस b स्क्वेअर म्हणजे काय प्लस मायनस e raised to minus I theta होल ब्रॅकेट स्क्वेअर. मग मला काय भेटेल e raised to 2I theta त्याच्यानंतर इथे -2 त्याच्यानंतर याचाच जर हा जर मी टर्म आतमध्ये आणली तर मला काय भेटेल मायनस e raised to -2I theta. ओके, कशासाठी मला या टर्मसाठी भेटलं. एक सिम्प्लिफिकेशन भेटलं मला या टर्मसाठी, दुसरं सिम्प्लिफिकेशन भेटलं मला या टर्मसाठी. ओके, समजलं तुम्हाला कसं कॅल्क्युलेशन केलं, सिंपल फॉर्म्युला यूज केला. ओके, आता मी काय करणार आहे दोन्ही टर्म्स इथे सबस्टिट्यूट करणार. तर सबस्टिट्यूट केलं तर मला काय भेटलं इथे, एकच मिनिट आहे. चुकतंय काहीतरी, एकच मिनिट हा फक्त. e raised to 2I theta मायनस प्लस बी स्क्वेअर ओके. इथे जे टर्म घेतले ना तुम्ही ती फक्त पॉझिटिव्ह घ्या आणि निगेटिव्ह साईन नका घेऊ. ओके, फक्त e raised to minus I theta एवढीच फक्त टर्म कन्सिडर करा. कारण हे साईन का नाही घ्यायचं, हे साईन का नाही घ्यायचं तुम्हाला सांगतो. कारण आपण इथे कन्सिडर करताना a प्लस बी कन्सिडर केलं होतं
आणि इथे ए मायनस बी साठी फॉर्म्युला अप्लाय केला, त्याच्यामुळे हे जे मायनस साईन आहे ते नाही घ्यायचं, म्हणजे इथे फक्त पॉझिटिव्ह येईल. ओके, बस बाकी सगळं ठीक आहे. ओके, इथे बघा पहिल्या टर्म साठी आपल्याला काय भेटलं मग, ई रेस टू 2i थीटा मायनस 2 प्लस ई रेस टू मायनस 2i थीटा डिवाइड बाय काय होतं 2i स्क्वेअर. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू काय, 2 स्क्वेअर केला तर मला भेटेल 4 स्क्वेअर प्लस 2 प्लस ई रेस टू मायनस 2i थीटा डिवाइड बाय 2 स्क्वेअर दॅट इज 4. ओके, नेक्स्ट स्टेपला बघा, हे आपल्याला तर कॅल्क्युलेशन नको आहे. ई रेस टू काय होतं 2i थीटा. ओके, आता इकडे बघा, आपण एवढं सॉल्व्ह करून घेतलं, आपल्याला काय भेटलं, ई रेस टू 2i थीटा मायनस 2 प्लस ई रेस टू मायनस 2i थीटा डिवाइड बाय मायनस 4 प्लस ई रेस टू 2i थीटा प्लस 2 प्लस ई रेस टू मायनस 2i थीटा डिवाइड बाय 4. अशा आपल्याला टर्म्स भेटल्या. आपण काय करणार, सिम्पली या ज्या टर्म्स आहेत ते एकत्र करणार, कारण काय बेस आपला सेम आहे आणि मायनस आहे ते फक्त इथे लिहिणार. आता मी कसं लिहितोय बघा नीट, मायनस ब्रॅकेटमध्ये ई रेस टू 2i थीटा मायनस 2 प्लस ई रेस टू मायनस 2i थीटा प्लस ई रेस टू 2i थीटा प्लस 2 प्लस ई रेस टू मायनस 2i थीटा. ओके, दोन्ही ब्रॅकेट डिवाइड बाय 4, नॉट 2 4, दोन्ही ब्रॅकेट डिवाइड बाय 4. ओके, मी काय केलं, हा ब्रॅकेट होता तो आणि हा ब्रॅकेट होता तो ॲज इट इज लिहून घेतला इथे, आणि डिवाइड बाय फक्त 4 होता. हा जो मायनस साइन होता मी त्याला इथे वरती लिहिलं, म्हणजे तो इथे लिहून घेतला, हा बघा. ओके, त्याच्यानंतर हे 4 आणि हे 4 म्हणजे काय, दोन्ही जे माझे डिनॉमिनेटर होते ते सेम झाले, त्याच्यामुळे मी त्याला इथे एकत्र करून लिहिलं. ओके, आता मी काय करणार, मायनस फक्त आपण अप्लाय करणार आणि टर्म्स एकत्र करणार. मायनस ई रेस टू 2i थीटा, मी मायनस साइन आतमध्ये घेतलंय, हे मायनस आणि हे मायनस म्हणजे काय झालं प्लस 2, इथे परत मायनस ई रेस टू मायनस 2i थीटा प्लस ई रेस टू 2i थीटा प्लस 2 प्लस ई रेस टू मायनस 2i थीटा होल ब्रॅकेट डिवाइड बाय 4. मग मायनस ई रेस टू 2i थीटा आणि पॉझिटिव्ह ई रेस टू 2i थीटा हे एकमेकाने कॅन्सल झाले, इथे परत मायनस आहे आणि इथे पॉझिटिव्ह, हे एकमेकाने कॅन्सल झाले, म्हणजे मला भेटलं काय 2 प्लस 2 डिवाइड बाय 4 दॅट इज 4 डिवाइड बाय 4 इट इज 1. म्हणून काय सांगितलेलं बघा, इथून आपण सुरुवात केलेली, ही आपली काय होती, RHS होती. RHS काय होती, म्हणून काय आपण म्हटलं RHS इज इक्वल टू LHS. हे काय भेटलं, LHS भेटली. RHS काय होती, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा. LHS काय भेटलं आपल्याला,
समज या मला स्क्वेअर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर दोन्ही फॉर्म्युला अप्लाय केले, त्याच्यानंतर हॅलो दोन्ही टर्म्स एकत्र केल्या. सर, हा विचारा, हा बोला. आवाज क्लिअर नाही येत आहे. हॅलो, आता आवाज क्लिअर नाही येत आहे माझा का? मध्ये असं आहे, वेगळंच येत, म्हणजे येतच नाही. ओके ठीक आहे, एकच मिनिट, नेटवर्कचा थोडा इश्यू असू शकतो. आता येतोय का आवाज? हा सर, येते. हॅलो, हा ओके सर, ठीक आहे. येते मी तुम्हाला एक्सप्लेन केलं तेव्हा आवाज येत होता का? हो, थोडं. बरं ठीक आहे. तुम्हाला या सम जे मी तुम्हाला दाखवलं सॉल्व्ह करून, त्याच्यामध्ये जर का प्रॉब्लेम असेल तर मला विचारा, म्हणजे मी ते एक्सप्लेन करेन परत. बोला. मी जे सम तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलं त्याच्यामध्ये जर का प्रॉब्लेम असेल तर मला विचारा. समजले सर. ठीक आहे, नक्की सगळ्यांना समजलंय? हो सर, हो, सर. ठीक आहे. समजले. जर का याच्यामध्ये काही क्वेरी असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल, मी या टाईपचे कॉम्प्लेक्स जे फंक्शन आहेत किंवा युलर फंक्शन ज्याला आपण म्हणतो, त्याचे मी 2 एक्झाम्पल घेतलेत. लास्ट एक्झाम्पल एक घेतलं होतं ते प्रूव्ह दॅट म्हटलं होतं, आणि त्याच्यानंतर हे एक घेतलं ते, असे 2 एक्झाम्पल घेतलेत. दोन्ही एक्झाम्पल मध्ये जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता कधीही फोन करून. ओके, किंवा तुम्ही जेव्हा स्टडी करत असाल तेव्हा काय डाऊट आला तर विचारू शकता. ओके, आपण नेक्स्ट टाईप जो काय आहे, आता बघा मी तुम्हाला आत्ताच सांगतो, याच्यामध्ये खूप फंक्शन्स आहेत. त्याच्यानंतरचं फंक्शन दॅट इज हायपरबोलिक फंक्शन, त्याच्यानंतर लॉगॅरिथमिक फंक्शन. मग आपण जे हायपरबोलिक फंक्शन आहे ना त्याचे एक्झाम्पल्स नंतर बघणार आहोत. ओके, एका दुसरे एक्झाम्पल आपण त्याचं बघू. कारण काय आहे, त्याचे जे सम्स आहेत ते खूप छोटे आहेत, पण त्याच्यासाठी लागणारे जे हायपरबोलिक फंक्शनचे जे फॉर्म्युले आहेत ते खूप जास्त आहेत. म्हणजे तुम्हाला 2 स्टेपचं फक्त एक्झाम्पल असेल, ते 2 स्टेपमध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह होते ते, पण त्याच्यासाठी लागणारे फॉर्म्युले ते 15-20 आहेत. ओके, मग एका पॉईंटसाठी जर 15-20 फॉर्म्युले लागत असतील तर त्याच्या आपण नंतर बघू, किंवा आपण ते नाही घेणार कदाचित. ओके, हायपरबोलिक फंक्शनचे जे आहे ते. ओके, कारण ते काही एवढे इम्पॉर्टंट नाही आहे. हायपरबोलिक आणि इनव्हर्स हायपरबोलिक फंक्शन असते ते, कारण ते पीएचडी साठी जेव्हा मॅथ्सला लागतात तेव्हा ते लागतात. ओके, सो आपण काय करूया, ह्याच्यानंतरचे फंक्शन दॅट इज लॉगॅरिथमिक फंक्शन, ते एक इम्पॉर्टंट फंक्शन आहे कॉम्प्लेक्स नंबर साठी. मग लॉगॅरिथमिक फंक्शनचे आपण एक्झाम्पल बघूया, जेणेकरून या 2 एक्झाम्पल नंतर आपला हा चॅप्टर फिनिश होईल. ओके, तर आपण लॉगॅरिथमिक फंक्शनचं पहिलं एक्झाम्पल बघूया. त्याच्यासाठी तुम्हाला पहिले फॉर्म्युलाज लिहून देतो मी. लॉगॅरिथमिक साठी फॉर्म्युला आहे लॉग ऑफ झेड. असं जर का फंक्शन असेल तुमच्याकडे आणि तुमच्याकडे अशा फॉर्मॅटमध्ये असेल, लॉग एक्स प्लस आय वाय, अशा जर का फॉर्मॅटमध्ये असेल तर तुम्ही त्याला कसं लिहू शकता, लॉग अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस आय टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स. ओके, असंही लिहू शकता किंवा तुम्ही त्याला असं पण लिहू शकता, लॉग आर प्लस आय थीटा. ओके, हा झाला फर्स्ट फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला बघा काय, समजा तुमच्याकडे जनरल व्हॅल्यू असेल, ओके, कॉम्प्लेक्स नंबरची समजा तुमच्याकडे जनरल व्हॅल्यू असेल तर त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे बघा, लॉग ऑफ झेड इज इक्वल टू लॉग of x plus iy is equal to log under root of x square plus y square plus I 2 pi n plus tan inverse of y by x. ओके, आणि यालाच तुम्ही कसं काय रिप्रेझेंट करू शकता तर बघा, याला रिप्रेझेंट कसं करू शकता तुम्ही, लॉग आर प्लस आय ब्रॅकेटमध्ये 2 पाय एन प्लस थीटा. ओके, तर हे 2 फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॉर्म्युला नंबर फर्स्ट म्हणजे टोटल हा जो फॉर्म्युला येतो हा आपल्याला यूज करायचा आहे मोस्ट ऑफ द एक्झाम्पल मध्ये. ओके, हा एक जरी फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी सफिशियंट आहे,
तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल मध्ये हाच एक फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, आणि सेकंड तुमचा जो फॉर्म्युला आहे तो हा फॉर्म्युला. ओके, हा एक सेकंड फॉर्म्युला कधीतरी यूज करावा लागतो तुम्हाला. समजलं? चला एक्झाम्पलने आपण स्टार्ट करूया. ओके, ठीक आहे. चला एक प्रूफ दॅट घेऊया आपण, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल. एक्झाम्पल मध्ये बघा, लॉगॅरिथमिकचा आपण एक्झाम्पल घेतो फर्स्ट. प्रूव्ह दॅट log a plus ib divided by a minus ib is equal to 2i tan inverse of b by a. प्रूफ काय करायचं तुम्हाला, log a plus ib divided by a minus ib is equal to 2i tan inverse of b by a. ओके, ही तुमची LHS आहे, ही तुमची RHS आहे. ओके, आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घेऊया. समजा LHS कन्सिडर केली आपण. LHS is equal to log a plus ib divided by a minus ib. ओके, जरा नीट लिहून घ्या फक्त, एक मिनिट. a plus ib divided by a minus ib. ओके, फॉर्म्युला आपल्याकडे मगाशी तुम्हाला लिहून दिला होता. आता मी याला कसं लिहू शकतो, जर मी लॉगॅरिथमिकचे फॉर्म्युला अप्लाय करेल तर मी याच टर्मला कसं लिहू शकतो. आता बघा, हे न्यूमरेटर आहे, हा डिनॉमिनेटर आहे. ओके, फॉर्म्युला माझ्याकडे काय असतो याच्यासाठी, जर का असं असेल लॉग, समजा माझ्याकडे असं असेल न्यूमरेटर डिनॉमिनेटर, तर मी याला कसं लिहू शकतो, लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर. मी काय करणार, हा जो माझा फॉर्म्युला होता त्याला मी इथे अप्लाय करणार. ओके, माझं या फॉर्म्युलाप्रमाणे काय येणार, लॉग ऑफ न्यूमरेटर काय आहे माझ्याकडे, ए प्लस आय बी मायनस लॉग डिनॉमिनेटर काय आहे माझ्याकडे, ए मायनस आय बी. ओके, मग या टर्मसाठी मला काय मिळालं, अशी टर्म एक मिळाली. आता बघा, ओके, याच्यानंतर बघा, आता मी समजा लॉग ए प्लस आय बी याच्यासाठी मी फॉर्म्युला अप्लाय केला, तर मगाचा जो मी फर्स्ट फॉर्म्युला लिहून दिला होता तो जर अप्लाय केला इथे, तर मला काय भेटेल बघा, मला काय भेटेल 1/2 लॉग ए प्लस आय बी होता ना, म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस आय टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए. ओके, आता ही टर्म कशी भेटली, मगाशी फॉर्म्युला काय होता तुमच्याकडे, समजा असं असेल लॉग ए प्लस आय बी, असं जर का असेल तर तुम्ही याला कसं लिहू शकत होतात, लॉग अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस आय टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स, असा फॉर्म्युला होता. मग ए प्लस आय बी आपल्याकडे होतं तसं आहे. बघा इथं काय केलं, फक्त आपण लॉग इथे अप्लाय केला, अंडर रूट होतं, अंडर रूट मी काय केलं, काढून टाकलं, आणि काढून टाकल्यामुळे जो 1/2 होता तो इथे बाहेर आला, म्हणून आहे तशी टर्म ठेवली 1/2 लॉग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टॅन इनवर्स आय टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स. वाय बाय एक्स म्हणजे काय होतं, बी बाय ए, म्हणून काय केलं, बी बाय ए. ओके, मग अशी जो फॉर्म्युला अप्लाय केला होता त्याच्या फॉर्म्युलामध्ये बसतं ही सगळी गोष्ट. बघा एक वेळ तुम्ही फॉर्म्युला, तुम्हाला समजेल. ओके, ही झालं पहिल्या टर्मसाठी आपण फॉर्म्युला अप्लाय केला. आपण काय करूया, आता सेकंड टर्मसाठी सेम फॉर्म्युला अप्लाय करूया. मध्ये काय होतं, मायनस, मध्ये होतं मायनस. सेकंड टर्मसाठी अप्लाय केलं तर काय येते, काय भेटेल आपल्याला, तर बघा सेकंड टर्मसाठी मायनस ए आय बी. ओके, असं आहे. मग आपल्याला काय भेटेल, सेम 1/2 लॉग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, इथे प्लस होतं मगाशी, इथे प्लस होतं म्हणून मी इथे प्लस लिहिलं. आता इथे मायनस आहे त्याच्यामुळे मी काय लिहिणार, इथे मायनस लिहिणार. आय टॅन इनवर्स
ऑफ बी बाय ए. ओके, दोन्ही टर्म्स मी लिहून घेतल्या होत्या तशा. थर्ड टर्मला मी काय करतो बघा, थर्ड स्टेपला मी काय करतो बघा. आता समजा असं जर मी कंटिन्युअस टर्म लिहून घेतो, हे जे मायनस साईन होतं इथलं, ते मायनस साईन काय करतो मी इथे आतमध्ये अप्लाय करतो. मला टर्म कशी भेटेल, 1/2 लॉग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस आय टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए मायनस 1/2 लॉग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस आय टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए. ओके, आता हे मायनस साईन आणि हे मायनस साईन मिळून इथे काय झालं, प्लस झालं. मग तुम्हाला टर्म काय मिळाली, 1/2 लॉग, ही एक टर्म होती ती कॅन्सल केली, दोनच मिनिट, दोन. आणि ही एक जी टर्म होती ती डिलीट केली. ओके, माझ्याकडे राहिली का आय टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए प्लस आय टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए. माझ्याकडे भेटलं काय, 2i टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए. ओके, आणि हेच आपली जी प्रूफ करायचं होतं, हेच आपलं काय होतं, RHS होतं. मग झालं LHS इज इक्वल टू RHS. म्हणजे काय, समजा अशी टर्म घेतली लॉग ए प्लस आय बी डिवाइड बाय ए मायनस आय बी, आणि त्याला समजा मी रिड्यूस केलं तर मला काय भेटेल, 2i टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए अशी टर्म भेटेल. ओके, समजलं लॉगॅरिथमिकचं एक्झाम्पल. पुढच्या लेक्चरला मी या टाईपचं अजून एक एक्झाम्पल घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपला हा जो चॅप्टर आहे तो संपून जाईल. ओके, सो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे, थँक्यू.